नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे गेलं आहे. प्रभाग क्रमांक 40 मधल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या लक्ष्मी खोडकेंनी मनसेच्या इंदुमती फुलारेंचा 500 मतांनी पराभव केला. या विजयामुळे महापालिकेत 29 जागा झाल्याने काँग्रेस 2 नंबरचा पक्ष ठरला आहे. प्रभाग क्रमांक 40 मधल्या मनसेच्या नगरसेविकेचे पद हे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द झाल्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. महापालिका निवडणुकीत गेल्या वर्षी मनसेला 29 आणि काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे होते. परंतु पोटनिवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसच्या 29 जागा झाल्याने विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले आहे. फक्त त्या रक्ताला चेतावणी कुणी देऊ नये एवढंच आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे. पण ज्या वेळेला आम्ही काँग्रेस पक्षाचा विचार स्वीकारला, त्याच्या लोकशाही मार्गाचा स्वीकारला, त्यावेळेला आम्ही लोकशाही मार्गानेच उत्तर देणार हे सुद्धा आम्ही ठरवलेलं होतं. मतदारांचे आभार मानल्यानंतर सर्वप्रथम मी या समोर उभं राहिलेले आता उपस्थित असतील नसतील त्या सर्व कार्यकर्त्यांचे, दिवसरात मेहनत करणाऱ्यांचे शतशः हात जोडून आभार. तुमच्या कष्टाशिवाय हे यश शक्य नव्हतं एवढं लक्षात घ्या. कला म्हणजे जीवनातील अनुभवाला लावलेली चाळणी असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांनी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भारतीय विद्यापीठ यांच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या संहिता ते नाट्यप्रयोग एक कला प्रवास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साहित्य परिषदेच्या वतीने मेहता यांना लक्ष्मीबाई टिळक पारितोषिक देऊन साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. ची शेजवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. मी महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय यांच्यातर्फे विजया मेहता यांचं हार्दिक अभिनंदन करते. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी मेहता यांची मुलाखत घेतली. आपल्या कारकिर्दीबद्दल मेहता म्हणाल्या, संहिता ते नाटक हा प्रवास मी वयाच्या 21व्या वर्षापासून आजपर्यंत करत आहे. नाट्य कला ही समाजाच्या प्रत्येक स्तरावर चालणारी प्रायोगिक कला आहे. सर्व कला या आपण सकाळी चहा घेतो तशा असतात. आपल्या जीवनानुभवाला लावलेली चाळणी म्हणजेच कला. नाट्यनिर्मितीत नाट्यबिंदू हा महत्त्वाचा असतो. आजच्या कलाकाराबाबत त्या म्हणाल्या, अभिनयाच्या एकूण प्रांतात माणसे स्वतःच्या प्रेमात पडतात तेव्हा ते मुके बहिरे आणि आंधळे होतात. अशा स्वतःच्या प्रेमात पडणाऱ्या कलाकारांना पाहिल्यावर मनाला वेदना होतात. विजय तेंडुलकर यांची नाट्यबिंदूकडे पाहण्याची दृष्टी पत्रकारितेची होती, तर जयवंत दळवी हे हळव्या आणि भावुकतेने नाट्यबिंदूकडे पाहत. अशा आठवणींना उजाळा देत मेहता यांनी हमीदाबाईची कोठी हे नाटक मेलोड्रामा जातकुळीतील असल्याचे सांगितले. आज मला माझे गुरु वाल कुलकर्णी यांची आठवण होते. अनुभूती आणि मग अभिव्यक्ती असे मला कुलकर्णी यांनी सांगितले होते. माझ्यासारखं ढ विद्यार्थिनीला हा पुरस्कार मिळाल्याचा त्यांना आनंद झाला असता. ज्याच्या नावाचा हा पुरस्कार मिळाला त्या लक्ष्मीबाई टिळक आणि माझे नाते फार जुने आहे. हा पुरस्कार मला झिम्मा पुस्तकासाठी मिळाला, परंतु झिम्मा लिहिताना त्रास झाला, कारण मी नाटकवाली असल्यामुळे वाचकांपेक्षा प्रेक्षक सतत माझ्या डोळ्यासमोर असतात, असेही त्यांनी सांगितले. जो नाटककार आणि त्याच्याबरोबर नट यांच्याबरोबरचं तुमचं सुरुवातीचा प्रवास कशा वळणानंतर मी आत्ता माझं जे वर्णन केलं त्यावरून तुमच्या लक्षात आलं की मी जे म्हटलं मी नाटकवाडी पाहिजे आणि आत्ता ही जी म्हणते हा प्रवास मी वयाच्या 21 वर्षापर्यंत पासून आजता गायब करत आहे. संहिता ते नाट्य आणि तो करत असताना प्रत्येक वेळी मला जे अनुभव मिळाले, मला जे प्रशिक्षण मिळाले त्यांनी चकित होत आहे. मी काल तिला सांगितलं तसं की हा एवढा प्रचंड
विषय आहे की ह्याचं फक्त धावतं वर्णन त्याला आपण डोकावून पाहणार आहोत आणि ते करताना मला स्वतःला खूप आनंद मिळाला. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संगणक प्रशिक्षणाने पुण्याचे नाव पूर्ण जगभर झाले, असे मत खासदार सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केलं. पालिकेच्या शांताबाई लडकत शाळेत फेडरेशन ऑफ लिंग्विस्टिक अँड रिलिजियस मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीने संगणक साक्षरता अभियानाअंतर्गत संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सुरेश कलमाडी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी PA इनामदार, नगरसेविका जिलेहुमा खान, लता राजगुरू, सुधीर जानजोत, वीरेंद्र किराड, प्रसन्न जगताप, उम्मत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मुफ्ती शाकीर खान, उपशिक्षण प्रमुख सुलताना मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कलमाडी म्हणाले, पुण्याची ओळख जगभर होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना संगणक आणि इंग्रजी प्रशिक्षण देणे आवश्यक असून पालिका उर्दू शाळांतील संगणक साक्षरता उपक्रमास मदत म्हणून खासदार निधीतून 1 कोटी रुपये देत असल्याचे कलमाडी यांनी यावेळी जाहीर केले. तर गरीब अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगती या उपक्रमातून होईल अशी खात्री PA इनामदार यांनी बोलताना व्यक्त केली. या कार्यक्रमात पालिकेच्या 8 उर्दू शाळांतील संगणक प्रशिक्षण घेतलेल्या आणि MHCIT परीक्षेतील यशस्वी 8 विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर 74 विद्यार्थ्यांना डेस्कटॉप संगणक पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. कॉम्प्यूटर की तालीम के सिवाय आने वाले दिनों की तालीम का कोई मतलब नहीं है, इसलिए हमने डिसीजन लिया है कि सब पूना म्यूनसिपल कॉरपोरेशन के स्कूल के बच्चों को कंप्यूटर की तालीम देने का, और उसके लिए मैंने सुरेश कलमाड़ी साहब को रिक्वेस्ट की थी कि उनके जो MP के फंड होते हैं उसमें से वो 1 करोड़ के कंप्यूटर हमको दें. उसके मुताबिक उन्होंने हमको 1 करोड़ के कंप्यूटर दिए. लैब हमने बनाई, टीचर हमने अपॉइंट किए, लाइट का बिल, इंटरनेट का बिल हम दे रहे हैं और बच्चों को कंप्यूटर लिटरेसी का पूरा कोर्स करवा रहे हैं. तो आज के इस फंक्शन में कलमाड़ी साहब ने आकर खुशी का एहसास भी किया और दूसरे 1 करोड़ के कंप्यूटर देने का ऐलान भी किया है. तो आप सबके, आपके तरफ के, आपकी जानिब से मैं उनका शुक्रिया अदा कर रहा हूँ. आने वाले दिनों में कंप्यूटर लिटरेसी की वजह से मुस्लिम बच्चों के घरों में एक नई रोशनी जागेगी, एक उम्मीद की किरण आएगी और वो काम करने के लिए हम लोगों ने इस प्रोग्राम को यहाँ पे मुंतखब किया है. पुणे शहराशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे, अशी भावना प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने व्यक्त केली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त ऐश्वर्या आली होती. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ऐश्वर्या म्हणाली, पुण्याचे सांस्कृतिक शहर म्हणून असलेली ओळख मी जवळून अनुभवली आहे. पुणे शहराशी माझे अतूट नाते आहे, कारण माझ्या 2 मावशी याच शहरात राहतात. त्यामुळे पुणे माझे घरच आहे, अशी भावना व्यक्त करून ऐश्वर्या पुढे म्हणाली, सिम्प्लिसिटीवर माझा विश्वास आहे. त्यामुळे मला अगदी कमी आणि साधे दागिने घालायला आवडतात. माझी वेडिंग रिंग आणि आई तसेच सासूला आवडणाऱ्या मंगलोरी आणि बेंगाली बांगड्या सर्वाधिक आवडतात. तुला आराध्याच्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, यावर भाष्य करताना ऐश्वर्या म्हणाली, सध्या ती खूपच लहान आहे, त्यामुळे तिच्या आवडीनिवडीवर बोलणे उचित ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये कमबॅक कधी करणार यावर तिने सांगितले की मी बॉलिवूड सोडून कुठेही गेलेली नाही, मी फक्त ब्रेक घेतला आहे. यामुळे कमबॅक असे म्हणता येणार नाही. ऑफर स्वीकारल्या किंवा नाही यावर बोलण्यास तिने मात्र नकार दिला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा.
समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्राध्यापक वी अ जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थीप्रिय शिक्षक, एक दिलखुलास मित्र, स्वतःच्या आवाजाविषयी काळजी घेण्यासोबतच सहकारी प्राध्यापकांच्या आरोग्याविषयी तितकाच जागरूक असणारा सहकारी, प्राध्यापक म्हणून मिळालेल्या यशाचे श्रेय आपल्या प्राध्यापकांना आणि वरिष्ठांना देणारा तितकाच प्रामाणिक माणूस आणि अमृत महोत्सव साजरा करतानाही स्वतःमधील विद्यार्थी जागरूक ठेवणारा एक हाडाचा शिक्षक. शिक्षक किंवा प्राध्यापक या नामाला अशी नानाविध विशेषणे लावल्यानंतर समोर येणारी व्यक्ती पुणेकरांना अनुभवायला मिळाली. प्राध्यापक वी अ जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यामधून जोशी यांच्यामधील प्राध्यापकांसोबतच त्यांची विविधांगी रूपे आणि या रूपांमधूनच त्यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला. BMCCच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या प्राध्यापक वी अ जोशी सुहृद मंडळातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकवले आणि ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टर प्र. जी. शेजवलकर यांच्या हस्ते प्राध्यापक जोशी यांना पुणेरी पगडी, मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या पत्नीचाही यावेळी सत्कार करण्यात आला. डॉक्टर ताकवले म्हणाले, तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच शिक्षणाच्या पद्धतीमध्येही बदल होत चालले आहेत. मात्र या परिस्थितीमध्येही शिक्षकाची भूमिका कायम राहणार आहे. चांगला गुरु मिळणे हे विद्यार्थ्यांच्या यशाचे लक्षण ठरते. जोशी यांनी आपल्या कार्यामधून चांगल्या शिक्षकाचे एक उदाहरण समाजासमोर ठेवले आहेत. डॉक्टर शेजवलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि जोशी यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जोशी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. सत्कार समारंभानंतर जोशी यांच्या प्रगट मुलाखतीचेही आयोजन करण्यात आले होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर जोशी यांची ग्रंथतुलाही करण्यात आली. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. श्री संत सेवा संघाच्या वतीने रामायणातील व्यक्तिरेखांवर आधारित पद्माविष्कार आणि नृत्याविष्काराचा कार्यक्रम मोठ्या थाटात झाला. यामध्ये प्रसिद्ध नर्तक परिमल फडके, नृत्यांगना नेहा भाटे यांच्यासह 20 कलाकारांनी आपली कला सादर केली. त्यांच्या या नेत्रदीपक नृत्याविष्काराला पुणेकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.